निवडणुकीकडे दुर्लक्ष केलं, मतदानाकडे जर दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रचंड अडचणींना सामोरं जायला लागेल. मी आता सांगितलं की शिवाजीदादांना आजपर्यंत एकदाही माझे लावलेलं नाहीये, कारण मागच्या 5 वर्षामध्ये तो निधी आणलेला आहे. त्या निधीचं तंतोतंत काम जर कुणी केलं असेल तर ते दादांनी केलेलं आहे. मी राहिला हडपसरमध्ये. हडपसर हा शहरी भाग आहे. हडपसरमध्ये जवळपास ते आमच्या मतदारसंघामध्ये नाही म्हणलं तरी 250 ते 250 कोटी रुपयाचा निधी तिथं मंजूर झालेला आहे. आता काल परवा जाहिरातीच्या माध्यमातून एक खासदार तयार होतो. काल परवा माझ्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या माध्यमातून त्यांचं नाटक करून एक खासदार तयार होतो. खासदार 5 वर्ष बेपत्ता असतो. खासदार आता एक 1.5, 2 वर्षापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांना जाऊन भेटतात आणि सांगतात की माझं हे काम नाहीये, मी एक अभिनेता आहे, मी एक नट आहे, मला खासदारकीचा जमाना, मी राजीनामा देतो. ज्या अजितदादांनी निवडून आणलं त्या अजितदादांना तुम्ही सांगायला जाता. दुर्दैवाची बाब अशी की आता काही दिवसापूर्वी आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेबांचा घरात एक छोटासा अपघात झाला. त्या अपघाताला तुम्ही तिथं त्यांना भेटायला गेला नाही का? तर आज वळसे पाटील साहेब दादांसोबत आहे म्हणून. अरे दादा, मी अमोल कोल्हेंना माझा एक सरळ प्रश्न आहे की मागच्या लोकसभेमध्ये वळसे पाटील साहेब तुझ्या मागे उभे होते म्हणून तू खासदार झाला, आणि आज वळसे पाटील ज्यावेळेस एका बेडवरती अंथरुणात खिळलेले असतात तू त्यांना भेटायला जाऊ शकत नाही. एका वडीलधाऱ्या माणसाला तू भेटायला जाऊ शकत नाही. मग लक्षात घ्या, जाहिरातीतली जी माणसं असतात ना ती सगळी भूलभुलई असतात. आपण जे टीव्हीवर बघतो ना हे सगळं खोटं असतं. त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला टीव्हीवरचा खासदार निवडून द्यायचा नाहीये. आपल्याला अगदी गन पावडर करणारा, लिपस्टिक लावणारा, फाउंडेशन लावणारा जो खासदार टीव्हीवरती जाऊन जी भाषणं करतो ना, असले नटसम्राट नकोय. या 2024च्या निवडणुकीमध्ये आपल्याला शिवाजीदादा आढळराव पाटलांसारखा कार्यसम्राट खासदार लोकसभेमध्ये आपल्याला पाठवायचा आहे. लक्षात घ्या, या निवडणुका देशाच्या आहेत. या निवडणुका ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषदेच्या नसून तुमच्या माझ्या देशाचं भवितव्य घडवणार आहेत. मी एक 2 मिनिटात फक्त सांगतो. 2014ची गोष्ट आणि 2024ची गोष्ट काय, म्हणजे ग्रामीण भाग असू, शहरी भाग असू. 2014 मध्ये 74 एअरपोर्ट होते. 2024 मध्ये आज 150 एअरपोर्ट झालेत. 2014 मध्ये 3,20,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते होते. 3,20,000 किलोमीटरच्या व्यतिरिक्त नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आदरणीय अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील, शिंदे साहेब असतील, यांच्या नेतृत्वामध्ये 3,70,000 किलोमीटरचे रस्ते 2024 मध्ये झाले. तुमच्या माझ्या शहरी भागामध्ये 2014 मध्ये 90,000 किलोमीटरचे रस्ते होते. आज शहरी भागामध्ये 1,67,000 किलोमीटरचे झालेले आहेत. आणि सर्वात महत्वाचं असं, 2014 मध्ये तुमचा माझा राम हा पारतंत्र्यात होता. आज 2024 मध्ये स्वतःचं रामचंद्रांचं मंदिर असलेलं हे भव्य दिव्य अयोध्यामध्ये उभं आहे. त्याचं श्रेय जर कुणाला जात असेल तर हे महायुतीचं सरकार आहे, नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाला जातं. 2014 मध्ये पाकिस्तानमधनं कोणतरी 3 पाट कोणतरी एखादा कार्यकर्ता, एखादा कुठला आतंकवाद यायचा, बॉम्बस्फोट करून जायचा. आज 2024 मध्ये कुठल्याही पाकिस्तान, बांगलादेश, चायना याच्यावर कुणाचं धाडस नाही आपल्या देशामध्ये यायचं. 2014 मध्ये आपण पहिल्या 10 मध्ये पण अर्थव्यवस्थेमध्ये नव्हतो. आज जगामध्ये आपली भारताची 5वी अर्थव्यवस्था आहे. ह्याचं जर श्रेय जर कुणाला जात असेल ना तर हे तुमच्या मतदानाला जातं. तुम्ही चांगले खासदार निवडून दिले म्हणून केंद्रीय नेतृत्वाला हे सगळे निर्णय घेणं भाग पडलं. तर मला असं वाटतंय की जो इथं जमलेला जो जनसमुदाय, जे इथले मतदार आहेत, त्यांना माझी कळकळीची विनंती राहील की 13 तारखेला आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या नावासमोरचं जे घड्याळ आहे ते आपल्याला बटन दाबून निवडून देणं गरजेचं आहे. नाहीतर पुढच्या 5 वर्षामध्ये परत जर आपण एखादा गन पावडर करणारा, एखादा लबाड, एखादा अत्यंत विदूषक असा जर आपण एखादा कोल्हा जर परत जर निवडून दिला तर परत कोल्हा निवडून दिल्यानंतर तुम्ही कुणाकडे जाणार? मागच्या 2019 मध्ये शिवाजीदादा आढळराव पाटलांचा दुर्दैवाने पराभव झाला. पराभव झाल्यानंतर पुढच्या 15 दिवसामध्ये दादांनी जनता दरबार चालू केला. जनता दरबारात जो पराभव झालेला जनता दरबार आहे तो आज तागायत उमेदवारी मिळालेला जनता दरबार दादांचा अविरतपणे चालू आहे.
म्हणजे अगदी एखाद्याचं लग्न ठरतंय, त्याला आर्थिक अडचण आहे, शिवाजीदादांच्या शिवनेरींच्या त्यांच्या घरावरती जा. एखादा नवरा बायकोमध्ये किरकोळ भांडणं होत आहेत, शिवाजीदादांच्याकडे जा. एखादा हॉस्पिटलमध्ये आजारी पडलेला आहे, त्याची आर्थिक अडचण आहे, शिवाजीदादांच्याकडे जा. एखाद्याचं ऍडमिशन करायचंय, शिवाजीदादांच्याकडे जा. मग मला सांगा, असला एखादा नकली माणूस निवडून देण्यापेक्षा तुमच्या माझ्या या शिवनेरी जन्मभूमीतला एखादा खरा शिवाजी आपण निवडून देऊ आणि आपण आपली कामं मार्गी गेलो. निवडणुका परत परत नाहीयेत, परत परत संधी मिळणार नाहीये आणि चांगला नेता मिळणं ही फार भाग्याची गोष्ट आहे. आणि आपल्यासाठी चांगलं भाग्य की आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटलांच्या नावाने आपल्याला एक चांगला उमेदवार मिळालेला आहे, एक चांगला खासदार मिळालेला आहे. तर 13 तारखेला शिवाजीदादांचं चिन्ह कुठले? सगळ्यांनी जरा एकदा हात वर करून सांगा, शिवाजीदादांचं चिन्ह कुठले? शिवाजीदादांचं चिन्ह कुठले? शिवाजीदादांचं चिन्ह कुठले? माझी जमलेल्या माझ्या सगळ्या मायबापांना, माझ्या माता भगिनींना एक नम्रतेची विनंती आहे की तुमचे माझे घरचे असतील, तुमचे घरचे असतील, आपल्या कुटुंबातले आई आजी बाबा मामा नाता काका नाना जो कोणी असेल, आपल्या गावातला असेल, ग्रामपंचायत मधला असेल, जिल्हा परिषद मधला असेल, सगळ्यांनी ही निवडणूक हातात घेणं गरजेचं आहे. नेत्यांच्या आदेशाची वाट न बघता आपण आपल्या जवळच्या पाहुण्यारावळ्यांना सगळ्यांना सांगूयात की तुमच्या माझ्या भविष्यासाठी, तुमच्या माझ्या भवितव्यासाठी 13 तारखेला शिवाजीदादा आढळराव पाटलांच्या नावासमोरचं घड्याळ बटन दाबून आपण त्यांना प्रचंड प्रचंड मतांनी विजयी करूयात. कारण खासदार नसताना 1587 कोटी रुपये निधी आणलेला आहे. आता मी एक मागच्या 4-5 दिवसापूर्वी दादांशी माझी चर्चा चाललेली होती की दादांनी असं सांगितलं की ह्या शिरूर लोकसभेसाठी जवळपास दादांच्याकडं 60,000 ते 75,000 आराखडा तयार आहे. जर दादा पुन्हा एकदा खासदारकी पद मिळवतायत, दादा पुन्हा एकदा लोकसभेत जर जात आहेत, तर मागच्या 25 वर्षामध्ये आणि पुढच्या 25 वर्षामध्ये जो न होणारा विकास आहे तो या 5 वर्षामध्ये होणार आहे. त्याच्यामुळे माझ्या जमलेलं खरंच मी माता भगिनीला कळकळीची विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, साष्टांग दंडवत घालतो. पण 13 तारखेला दादांच्या नावासमोरचं घड्याळ बटन दाबून त्यांना प्रचंड प्रचंड मत विजयी करा एवढी विनंती करतो. आणि मी अतुल दादांना सांगतो की आमच्या हडपसरमध्ये चर्चा होती की अरे जुन्नरला किती लीड मिळणार, आंबेगावला किती लीड मिळणार. तर ह्या जुन्नरमधनं अतुल दादा आणि आशाताई हे तुमचं नाव निघलं जातं. आता आशाताई तिथं बसलेल्या होत्या तर त्यांचं एवढी बारीक नजर होती की बाबा खुर्च्या रिकाम्या आहेत, पहिली माणसं तिथं घ्या, खुर्च्या रिकाम्या आहेत, पहिली माणसं तिथं घ्या. म्हणजे ही ज्या बारीक बारीक गोष्टीवर काम करणार आहेत त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. आणि सर्वात महत्वाचे असं की अतुल दादा, मी तुमचं भाषण मी बघितलं त्यावेळेस की शिवाजी दादांनी ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा शिवाजीदादा असतील किंवा हे प्रमुख नेत्यांची नावांची वडिलांची जी नावं होती ती वडिलांची नावं दत्तात्रय होते आणि सगळे दत्तात्रय एकत्रित मिळून शिवाजीदादांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार आहेत. आणि सुदैवाने माझ्याही वडिलांचं नाव दत्तात्रय, त्याच्यामुळे सगळे दत्त भक्त लेख एकत्रित येऊन शिवाजीदादांना विजयी करतील. मी सगळ्यांना एक विनंती करल की सगळ्यांनी हात वर करून, दोन्ही मूठ वर करून माझ्या पाठीमागे घोषणा द्यायच्यात. एकच वादा, एकच वादा, शिवाजीदादा आढळराव पाटील आगे बढ़ो, शिवाजीदादा आगे बढ़ो. धन्यवाद.